दत्ताच्या नाटकामध्ये एक गाव आहे. ते गाव आम्ही नाट्य चौफुलामध्ये राष्ट्रमोहनसारखं बघतो. आम्ही सगळे नाटकावरती प्रेम करणारी माणसं आहोत, नाटक करणारी माणसं आहोत आणि सातत्याने नाटक करत राहूया. आम्ही सगळेजण कोण आहोत? तर आम्ही पात्र कोण आहोत? तर काय शंकर असेल, तात्या असेल, नाना असेल, काय सुलभा असेल, काय कोण असेल त्यापेक्षा आम्ही गावातली मंडळी आहोत. आमचं काही वेगळं पात्र नाही. काय सांगशील हे सगळं जगणं वेगळ्या अर्थानं उलगडणारं, त्यातला शोध, त्यातल्या मनाचा शोध आणि ओव्हरऑल असणारं एक अस्थिरता, या सगळ्याकडे कशा अर्थानं या प्रयोगांमध्ये तू बघतेस? आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक एक नाटक असं उभं राहिलं आणि नाट्य चौफुला हा भाग खूप नंतर आलेला आहे. पण आम्ही सगळे नाटकावरती प्रेम करणारी माणसं आहोत, नाटक करणारी माणसं आहोत आणि सातत्याने नाटक करत राहूया. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करतो. हा पूर्णवेळ लेखन करतो किंवा अजून नाशिकमध्ये त्याचं सेटअप आहे त्या दृष्टीने काम करतो. दत्ता पाटील आमचे लेखक आणि सचिन हेही वेगवेगळं काम करत असतात. आम्ही व्यावसायिक रंगभूमीवरती काम करतो, मालिका करतो, खूप बरे वाईट चित्रपट करत असतो, सवंग काम करतो, त्याचबरोबरीने काहीतरी वेगळं कामही करतो, सगळं. त्यामुळे आम्ही हे जे काम करत असतो याच्या मागे एक गोष्ट आहे, ते म्हणजे आम्हाला आतून आमचं सगळ्यांचं एक नाटकावरती प्रेम आहे आणि आजचं नाटक, आजची परिस्थिती, आजचं काहीतरी मांडणारं आम्हाला करायचं आहे. दत्ताच्या नाटकामध्ये एक गाव आहे. ते गाव आम्ही नाट्य चौफुलामध्ये राष्ट्रमोहनसारखं बघतो. आम्ही सगळीकडून पाहतो आणि बऱ्याचदा असं होतं की नाट्य चौफुल्याला आम्ही जेव्हा लोकांना सांगतो की नाट्य चौफुल्याचा प्रयोग आहे नक्की या, त्यावेळेस बऱ्याचदा लोक म्हणतात की अगं नाही, मी ते त्यात तुझं अमुक राजहंस कधी आहे ते सांग, ते शेवटी आहे का आधी आहे ते सांग. तर मला असं वाटतं की हे असं वेगवेगळं बघायचं नाही आहे, म्हणून तर आम्ही तो नाट्य चौफुला करतोय. चारीचा अनुभव घेऊया, श्रीखंडातून केसर विलग करण्यासारखं. हां, आणि नाहीतर आम्ही नंतर इंडिव्हिज्युअल प्रयोग करणार आहोत तेव्हा येईन, पण हे एकत्र एकदा बघून घे ना, आमचं गाव सगळ्या बाजूनी एकदा बघून घे. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळेजण कोण आहोत? तर आम्ही पात्र कोण आहोत? तर काय शंकर असेल, तात्या असेल, नाना असेल, काय सुलभा असेल, काय कोण असेल त्यापेक्षा आम्ही गावातली मंडळी आहोत. आमचं काही वेगळं पात्र नाही आहे, तर हेच पात्र आहे आणि आम्ही आमचं गाव मांडतोय तुमच्यासमोर. ते गाव एकदा सगळीकडनं पहा आणि आपल्या सामाजिक परिस्थितीमुळे, आपल्या राजकीय परिस्थितीमुळे, आपल्या सामाजिक धोरणांमुळे, या सगळ्यामुळे आज गावची काय परिस्थिती झाली, आजच्या तरुणाची काय परिस्थिती झाली आहे, हे एकदा आपण बघूया का आणि आपण काही मनामध्ये ठेवूया का, असं सांगणारं हे नाट्य चौफुला आहे. त्यामुळे ते सलग अनुभव देण्याचा हा जो प्रयत्न आहे, आपल्या भवतालामुळे आपलं काय नेमकं झालेलं आहे त्याच्याकडे, आणि उमेश म्हणतोय त्याप्रमाणे आम्ही आम्हालाही शोधतो या सगळ्यात. आणि आमची आई, आमचे वडील जेव्हा जेव्हा मी नाशिकसारख्या शहरातनं जरी आलेले असले तरीसुद्धा गाव सोडताना माझं काय झालेलं असेल, माझ्या आईवडिलांचं काय झालं असेल, आपण एका सुरक्षित ठिकाणी आलेलो आहोत का नाही आलेलो आहोत, या सगळंच आजही तितकंच भीषण बिकट आहे. आणि या सगळ्या ह्याच्यात ना आमचं मानसिक आंदोलनं काय होत असतात, आम्ही आमच्या अस्तित्वासाठी काय करत असतो, तसंच त्या शेतकरी मुलाचंही काय होत असतं, गाव सोडणाऱ्या नानाचं काय होत असतं, कलगीतुरातल्या संस्कृती शोधणाऱ्या माणसाचं काय होत असतं, या सगळ्याकडे आम्ही पाहतोय आणि रिलेट करून घेतोय. सो ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेची नशा आम्हा सगळ्यांमध्ये आहे. तर म्हणून आम्ही एकत्र आहोत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतोय, वेगवेगळ्या शहरांशी आमचं असोसिएशन आहे, तरीही आम्ही एकत्र आहोत कारण आमचं सगळ्यांचं नाटकावरती मुळात प्रेम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की केवळ आम्हीच नाही आहोत, तर आमच्याबरोबर काही संस्थाही आहेत की ज्यांना नाटकाविषयी प्रेम आहे, की ह्या सगळ्या प्रक्रियेतनं एक चांगलं नाटक उभं राहावं म्हणून NCPA आमच्याबरोबर आहे. आमची प्रोसेस
व्हावी लिखाणाची आणि नवीन नाटक तयार व्हावं यासाठी मानसरंगसारखी संस्था आमच्या मागे उभी राहिली आहे. तर या सगळ्या विविध संस्था की ज्यांचं आजच्या तरुणांकडे ते पाहतायत आणि नवीन काहीतरी तयार होतं आहे का याकडे लक्ष आहे त्यांचं. त्याच्यासाठी अगदी धन आणि ते आम्हाला सर्व अर्थाने अनेक गोष्टी प्रोव्हाइड करण्याचं काम करतायत की माहिती देत आहेत, ज्ञान मिळवण्यासाठी आम्हाला आमच्या पाठीमागे लागत आहेत, या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी करून घेत आहेत. त्यांनाही आमच्या जगण्याच्या अडचणी माहिती आहेत. तरीही हे तुम्ही केलं पाहिजे, हे तुम्ही करू शकता आणि हे तुम्ही केलं तर तुम्हाला अधिक मजा येणार आहे. आणि हे सगळं अर्थातच या सगळ्या प्रक्रियेतनं छान वाटतं. म्हणून आम्ही या नाट्य चौफुलाच्या मागे आहोत, या नाटकांच्या मागे आहोत. आणि आत्ता ह्या क्षणी महाराष्ट्रामध्ये दत्ता पाटील आणि सचिन हे दोघंजणं अशा पद्धतीनं काम करतायत, मराठीमध्ये काम करतायत, शोधण्याचा प्रयत्न करतायत. ते त्यांच्या भाषेतनं शोधण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या भवतालातनं शोधण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग आपण ते काय आहे हे एकदा समजून घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि त्याचा आपला सहभाग असला पाहिजे. ह्यामुळेच या प्रक्रियेमध्ये मी आहे आणि ही अत्यंत आनंद देणारी प्रक्रिया आहे. जशी ती करताना आहे तशीच ती पाहताना सुद्धा आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.